नमस्कार, मी अपूर्वा आणि तुमच्या सगळ्यांचं पर्सोना या आपल्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. सध्या आपण माझीच मी असं म्हणत जगणाऱ्या अशा काही जणींना भेटतो आहोत आणि त्यातच जळगावला सुवर्ण नगरी ही ओळख आहे, पण सांस्कृतिक नगरी आहे का मला माहिती नाहीये. पण आज मी ज्यांना भेटणार आहे त्या या सांस्कृतिक नगरी असलेल्या जळगावामध्ये अतिशय सुंदर असं काम या सांस्कृतिक क्षेत्रात करत आहेत. खरं तर त्यांचं मुख्य काम वेगळं आहे, पण सांस्कृतिक क्षेत्रातला त्यांचा वावर आणि त्यांचं काम कसं आहे, कधी सुरू झालं, चला त्यांना भेटूया आणि त्यांच्याशीच गप्पा मारूया. चला तर. नमस्कार. जसं तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मी आज आले आहे जळगावच्या नाट्य क्षेत्रामध्ये अत्यंत सहजतेने पण स्वतः सजगतेने वावरणाऱ्या सांस्कृतिक नगरी कशी होईल जळगाव यासाठी खूप आधीपासून म्हणजे त्यांच्या शालेय जीवनापासून या क्षेत्रामध्ये ज्या कार्यरत आहेत, पण खऱ्या अर्थाने एका शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. पण आज आपण त्यांच्याशी सांस्कृतिक क्षेत्र, त्यांचा वावर, सुरुवात कशी झाली याबद्दल बोलणार आहोत. चला स्वागत करूया डॉक्टर शमा सुबोध यांचं. शमा मॅम, वा, माझ्यासाठी कॉफीची सुद्धा तयारी करून ठेवली बरं का. आम्ही मध्ये मध्ये कॉफी पिणार आहोत आणि गप्पा मारणार आहे मी डॉक्टर शमा सुबोध यांच्याशी. शमा मॅम, खरं तर मी तुम्हाला विविध भूमिकांमध्ये वावरताना बघते, पण जळगावची सांस्कृतिक नगरी म्हटली, नाट्यक्षेत्र म्हटलं की तुमचं नाव येतच येतं. तर हे सगळं, हा प्रवास साधारण कधी सुरू झाला? अपूर्वा, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतेच, पण त्याच्या आधी मला तुझं एका गोष्टीसाठी अभिनंदन करायचंय. त्याची तुझं हे टायटल माझीच मी हे टायटल मला फार आवडलं आणि ह्या टायटलच्या अंतर्गत मुलाखत द्यायला मला फार मनापासून आवडणार आहे. कारण माझीच मी म्हणताना माझ्यातली मी मला फार प्रकर्षाने आठवली. तू जेव्हा म्हटली की या विषयावर मुलाखत घ्यायची आहे आणि ते होत असताना मला मी जेव्हा माझा आढावा घेतला, तू मला सांगितलं की सांस्कृतिक क्षेत्राविषयी तुमची मुलाखत पाहिजे, त्यावेळेला मला ज्या गोष्टीमधनं आनंद मिळतो, ज्या कामातनं आनंद मिळतो, तो मी पुरेपूर आनंद घेत, एन्जॉय करत, तू म्हटलीस तसं सजगतेने पण एन्जॉय करत मी या क्षेत्राचा खूप आनंद घेतलेला आहे, आनंदाने काम केलेलं आहे. येस, त्याच्यामुळे ह्या टायटल खाली मला तुझ्याशी बोलायला फार आवडणार आहे. तू जे मला विचारलं सुरुवात कधी झाली, तर सुरुवात खूप मला असं वाटतं की तो पुनर्जन्मच वाटतो काही काही वेळेला, मागच्या जन्मी सुरुवात झाली असं वाटतं. कारण मी शाळेत असताना, म्हणजे त्या गोष्टीलाही आता 35-40 वर्ष होतील. शाळेत असताना या आकाशवाणी सुरू झाली. मी शाळेत असताना जळगावात आकाशवाणीची सुरुवात झाली आणि आकाशवाणी कलावंतांची जी पहिली पिढी होती, जी फार प्रगल्भ होती, जी फार सजग होती आणि क्रिएटिव्ह होती, त्यांच्या हाताखाली मी त्या काळात काम केलं. म्हणजे भैया उपासनी असतील, दत्ता सरदेशमुख असतील, शैला सरदेशमुख असतील, चंद्रकांत गुंजाळ असतील. त्यामुळे बाल कार्यक्रमातनच मी त्याच्यात एंट्री झाली होती माझी. आणि नंतर सगळ्यात पहिलं नाटक मी त्यांच्या बरोबर जे केलं ते पहिलंच नाटक प्रोफेशनल केलं. वा. म्हणजे शालेय स्तरावर मी आकाशवाणीत जात होते, पण पहिल्या नाटकात स्टेजवर नाटकात म्हणून उभी राहिले. ते पहिलं नाटक प्रोफेशनल होतं, जे भैया उपासनी आणि चंद्रकांत गुंजाळ यांनी बसवलेलं होतं, नटसम्राट. त्याच्यात मी भैया उपासनींच्या मुलीची, नलूची भूमिका करत होते. भैया उपासनी स्वतः नटसम्राटची भूमिका करत होते. त्याचे जवळजवळ त्या प्रोफेशनल नाटकाचे जवळजवळ 25 प्रयोग झाले. ही साधारण तुम्ही शाळेत असताना? हो, म्हणजे 79 ची गोष्ट ही. आणि त्याच्यानंतर मग माझी 12वी सुरू झाली. 12वीला जेव्हा मी महाविद्यालयात होते, MJ कॉलेजला,
तेव्हाही मला फार सुंदर ग्रुप मिळाला. सिनियर्स होते आमचे ते. अनिल पाठक होते, प्रफुल्ल चिकेरुल होते आणि त्यांनी रायटर्स क्लब सुरू केलेला होता. बर मग त्यावेळेला नाटकं आम्ही इम्प्रुव्हायझेशन मधनं नाटकं करायचो बर 12वीच्या ह्याच्यात. FY SY ला आले त्यावेळेला सुबोध किंवा आमचा हा एक ग्रुप तयार झाला आणि अनेक जण होते त्याच्यात. माधव अभ्यंकर होते त्या ग्रुपमध्ये. वा वा. आणि त्या ग्रुपमध्ये मग आम्ही पुरुषोत्तम करंडक जिंकला 82-83ची गोष्ट. पुरुषोत्तमचाही अनुभव खूप सुंदर होता कारण पुरुषोत्तमला आम्हाला परीक्षक म्हणून कमलाकर सोनटक्के होते आणि ते आमच्या नाटकाविषयी इतकं भरभरून बोलले, आमच्याविषयी भरभरून बोलले. आणि ते जे शब्द त्यांचं जे मार्गदर्शन होतं ते आज सुद्धा लक्षात आहे. त्याच्यामुळे खूप छान तो प्रवास पण खूप सुंदर सुरू झाला. पुढे जाऊन मी ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये आले. नाशिकला गेले मॅनेजमेंट करायला. मग ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये करिअर सुरू केलं. काही वर्ष ऍडव्हर्टायझिंग केलं. त्यावेळेला पण मॉडेलिंग साठी विचारणा झाली आणि मग जळगावात त्यावेळेला जाहिरातच नवीन होती. म्हणजे आम्ही जेव्हा जाहिरात क्षेत्रात आलो तेव्हा कॉपी लिहिणं पण कुणाला माहिती नव्हतं जाहिरातीची. तुझ्याकडनं मॅटर घेतलं, पेपरला घेऊन आलो जसाचा तसा. मग ते पेपरमध्येच ते पेपरवालेच ते काहीतरी सेटिंग करायचे आणि तशी जाहिरात असायची. पण त्याचं डिझायनिंग, कॉपी करणं हे सगळं आम्ही त्यावेळेला सुरू केलं आणि ती सुद्धा एक पहिल्यांदा आम्ही ती गोष्ट केली होती जळगावात. त्यानंतर मॉडेलिंग केलं. एका दुकानाचं आम्ही दोघांनी, मी सुबोधने म्हणून मॉडेलिंग केलं. म्हणजे जळगावातले मॉडेल म्हणून आम्ही पहिलेच होतो. तर पहिली मॉडेल असलेली जाहिरात होती ती करायची संधी मिळाली. अशा अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या. मला आठवतंय मी तुम्हाला माझ्या लहानपणी बघितलेलं. म्हणजे मी पण शाळेत होते तेव्हा तुम्ही कॉलेजला असाल. तर डॅशिंग गर्ल असं एक साधारण तुमची इमेज त्यावेळेला. आणि डेफिनेटली मॉडेल तुम्ही म्हणजे मॉडेलिंग केलं, मॉडेल सारख्याच होत्या, बघतच राहावं असं. तर नाही, खूप छान. मग पुढे मॉडेलिंग कंटिन्यू नाही, 1-2 ऍड पुरतच ते केलेलं होतं. त्याच्यानंतर मग थोडस मुलांसाठी वेळ दिला. एक 5-10 वर्ष जाहिरात क्षेत्रात होते पण मुलांसाठी पण तेवढाच वेळ दिला. आणि मग नंतर एका पॉइंटला ठरवलं की काहीतरी बदल पाहिजे आणि शैक्षणिक क्षेत्रात आले. आणि शैक्षणिक क्षेत्रात 2000 पासून जी आले त्यावेळेला कुठेतरी त्या क्षेत्रात असताना, शिकवत असताना क्रिएटिव्हिटी आपल्यातली जी असते, मुळातच कलाकारामध्ये क्रिएटिव्हिटी हा सगळ्यात महत्वाचा व्हॅल्यू असते. ती एक व्हॅल्यू पॉइंट असतो आणि त्याच्यामुळे स्वस्त बसवत नव्हतं. आणि मुलांमध्ये मग ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात केली आणि परत नाटकाकडे वळले, नव्याने नाटकाकडे वळले. म्हणजे माझ्यातली मी परत नव्याने नाटकाकडे वळली आणि मुलांमध्ये नाटक सुरू केलं. मग आणि त्यावेळेला मग दिग्दर्शनाकडे वळले. म्हणजे आतापर्यंतचा जो अनुभव गाठीला होता तो तिथे वापरायला सुरुवात केली, अभिनयाचा आधीचा अनुभव. आणि मग मुलांना घेऊन नाटकं बसवायला सुरुवात केली. आणि त्याच्यात माझ्या एक लक्षात आलं की जी क्रिएटिव्ह मुलं होती ती जोडली जात होती मला. जी मुलं ज्यांना आपण असं म्हणू की ज्यांना कुठेतरी आतून खूप करायचं असतं त्या वयात, तरुण वयात त्यांना खूप काही करायचं असतं आणि ते अभ्यासामुळे करता येत नाही, अशी मुलं, किंवा ज्यांना पालकांच्या दबावामुळे कुणी इंजिनिअरिंगला जातं, कुणी वेगवेगळ्या फील्डमध्ये जातं, तर अशी एक बॅच आमच्याकडे त्यावेळेला आली होती. ई-कॉमर्स सुरू केलं होतं आमच्या कॉलेजला आणि तो नवीन कोर्स होता. तर त्याला आलेली मेजॉरिटी मुलं इंजिनिअरिंग सोडून आलेली होती की 1-2 वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि मग ते नाही जमलं किंवा पालकांच्या दबावामुळे गेलं होतं किंवा जमलं नाही किंवा आणखी काही कारण असतील तर 1-2 वर्ष इंजिनिअरिंग ड्रॉप करून ती माझ्या महाविद्यालयात आलेली होती. थोडीशी घुसमट झाली ज्यांची असं आपण म्हणू शकतो. आणि त्या मुलांना घेऊन मी पहिल्यांदा नाटक बसवलं. आणि ती मुलं त्या याच्यातनं इतकी फ्लरिश झाली, इतकी ती पुढे, त्यांनी खूप सुंदर पद्धतीने ते केलं आणि ती मुलं आज इतक्या छान स्टेजला आहेत. म्हणजे मला अभिमान वाटतो. ते सगळे त्या सगळ्यांची मी त्यांची नावं नंतर सांगेलच. पण ही मुलं, आणि त्यानंतर तो एक माझा प्रयोग होता आणि तो अतिशय यशस्वी झाला. म्हणजे 2000 पासून 2005, 6, 7 पर्यंत मेजॉरिटी बॅक बेंचर मुलं सुद्धा याच्यात सहभागी व्हायची. आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती खुलतंय हे मला लक्षात येत गेलं. आणि मग त्या मुलांना
नुसतं कम्युनिकेशन स्किलची थेअरी शिकवण्यापेक्षा मी जर त्यांना नाटक शिकवलं हा तर त्याच्यातनं ती किती खुलतात, त्याच्यातनं त्यांना काय मिळतं, त्याच्यातनं त्यांना स्टेज डेअरिंग येतं, त्याच्यातनं त्यांना कॉन्फिडन्स येतो, त्यांना सेल्फ अवेअरनेस येतो, त्यांचं व्यक्तिमत्व बाह्य आणि अंतर्गत दोन्ही दृष्टीने ते किती सजग होतात, त्यांची सर्जनशीलता वाढते. नक्की. आणि एक माणूस म्हणून घडायला त्यांना फक्त त्यांना आउट ऑफ कॉलेजची थेअरीच नाही तर आउट ऑफ बॉक्स जाऊन त्यांना किती आपल्याला डेव्हलप करता येतं हे मला पटत गेलं. आणि त्याच्यात मला बऱ्याचदा त्याच्यात मला आमच्या कॉलेजकडनं, बाकीच्या फॅकल्टीकडनं, मॅनेजमेंटकडनं पण खूप सहकार्य मिळत गेलं. मुलांकडनं मुख्य म्हणजे खूप सहकार्य मिळालं. ज्या पद्धतीने जीव ओतून ती काम करायची आणि काही काही गोष्टी मग मी त्यांच्यात रुजवायला पण सुरुवात केली. म्हणजे बक्षीस जिंकून आलो, अल्फा करंडक जिंकलो. त्यावेळेला झी टीव्ही नव्हता, अल्फा करंडक होता आणि त्या टीमने अल्फा करंडक जिंकला. म्हणजे महाराष्ट्रातनं 9 टीम सिलेक्ट झाल्या होत्या, त्यात माझी टीम होती. आणि त्यांनी अल्फा करंडक जिंकल्यावरती त्या मुलांनी सांगितलं की मॅडम आता कॉलेजला जायचं आणि फटाक्याची लढ लावायची आणि कॉलेज दणाणून सोडायचं. मी म्हटलं नाही, मी तुम्हाला विनंती करते की फटाक्याची लढ नाही आता नका लावू, तुम्ही एन्जॉय करा, तुमच्या पद्धतीने एन्जॉय करा, पण नको ज्या गोष्टी म्हणजे नको ना, कशाला आपल्या इथे झाडी इतकी आहे महाविद्यालयाच्या चारी बाजूने, हिरवागार परिसर आहे, त्यांना दुखावू नका. आणि मुलांनी ऐकलं. म्हणजे एक दोघांनी इच्छा व्यक्त केली पण बाकीच्या नाही मॅडम नाही सांगतात त्यांना. म्हणजे माझ्या लक्षात आलं की तुम्ही त्यांना खूप गोडीत सांगितलं आणि त्यांना समजावून सांगितलं तर ती ऐकतात. आणि त्यांच्यातली पण सजगता जागी होते आणि ती ऐकणं तात्पुरतं नसतं, ते पण आयुष्यभरासाठी असतं, रुजवण्याचे विचार. त्याच्यातनं हे लक्षात येत गेलं की हे आपण या पद्धतीने खूप पॉझिटिव्हली ह्या मुलांमध्ये आपण पोहोचतोय, आपलं काम पोहोचतंय आणि ते खूप समाधान होतं, तो खूप आनंद होता. म्हणजे शिकवण्यात जितका आनंद होता तितकीच ही क्रिएटिव्ह कामं करण्यात सुद्धा खूप आनंद होता. नक्कीच नक्कीच. मॅडमनी त्यांच्या कॉलेजमध्ये चालवलेल्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलं घडलीत. जसं त्या म्हणल्या की व्यक्तिमत्व विकास होतो मुलांचा. खऱ्या अर्थाने यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. अनेक पुरस्कार, अनेक करंडक जिंकले कॉलेजने. हे सगळं करताना संपूर्ण भारतामध्ये तुम्ही टीम घेऊन जात होतात. कसा होता अनुभव एकंदरीत? खूप छान होता. म्हणजे तुम्ही प्रवास केलाच पाहिजे आणि विद्यार्थी दशेत प्रवास केलाच पाहिजे. त्यांचं व्यक्तिमत्व खुलवायला त्यांना जसा रंगमंच उपयोगाला येतो, जसं स्टेज त्यांना कामाला येतं, तसं त्यांना प्रवासात सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांना खूप गोष्टी बघायला मिळतात. आता जेव्हा मी त्यांना घेऊन गुडगावला गेले तर तिथे इतक्या जवळजवळ देशभरातनं आलेल्या 25, 30, 40 टीम असायच्या सिलेक्ट झालेल्या. आणि तिथे मणिपूरची टीम असायची. मणिपूरच्या नाटकाची पद्धतच वेगळी आहे. नंतर तिथे उत्तर प्रदेशातली टीम असायची. तिथे जेव्हा आम्ही कटकला गेलो इंटरनॅशनल फेस्टिवलला, तिथे इराणची टीम होती, कोरियाची टीम होती, जपानची टीम होती. हे नाटक बघणं, नाही तर इराणचं नाटक कुठे ती मुलं बघणार होती. तर ती आणि इराणच्या महिलांची टीम होती ती. त्यांच्याशी मुलं बोलली आणि त्याच्यातनं त्यांचे नुसते सांस्कृतिक संदर्भ नाही, त्यांचा सांस्कृतिक दृष्टिकोनच नाही, त्यांचा सामाजिक दृष्टिकोन, त्यांचा आर्थिक दृष्टिकोन, प्रत्येक गोष्ट त्यांची विस्तारत गेली. सांस्कृतिक दृष्टिकोन तर विस्तारलाच, पण त्यांना हे सगळे अँगल लक्षात यायला लागले, कारण ती मॅनेजमेंटची मुलं होती. त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी समजावून घेणं, प्रवासाचं सगळं मॅनेजमेंट मुलं करायची. रेल्वेचं तिकीट काढण्यापासून तिथे काय काय आपलं बरोबर घ्यायचंय, एक प्रोडक्शन मॅनेजर आम्ही एकाला नियुक्त करायचो, कुठल्या वस्तू बरोबर घ्यायच्या, नाटकासाठी लागणाऱ्या, नेपथ्यासाठी लागणाऱ्या, म्युझिक सिस्टीम आम्ही बरोबर असायची आमच्या. कमीत कमी ओझं कसं आपल्याला न्यायचंय, कारण इतकं किलोमीटर आम्ही प्रवास करायचो. तर आम्ही मुलांना मी घेऊन गोव्यात पंजीरच्या फेस्टिवलला गेले, हिमाचल प्रदेशमध्ये सिमल्याला, सोलनला 3-4दा मी टीम घेऊन गेले, दिल्लीला, गुडगाव, हरियाणामध्ये टीम घेऊन गेले. इकडे आम्ही कटकला गेलो तर तिथे परिस्थिती अक्षरशः अशी होती, कटक ही सांस्कृतिक राजधानी ओरिसाची. कटकला परिस्थिती अशी होती की तिथे आपण महाराष्ट्रात आपण खूप समृद्ध जगतो, पण कटक नाही, ओरिसाच एक मागास राज्य आहे. आणि तिथे परिस्थिती अशी होती की मुलांनी तिथे काहीही खायचं म्हटलं, साधा बिस्किटचा पुडा घेतला ना
तर तो पुडा ओपन केल्यावरती तो चुरा यायचा बऱ्याचदा. ओ, दम केलेला माल त्या राज्यात पाठवला जायचा. अच्छा. आणि हे त्या मुलांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की 2-3 पुढे घेतले मॅडम. म्हणजे वरची लेबल बदललेलं असतं ते. अच्छा. आणि ही सामाजिक परिस्थिती, गरिबी प्रचंड, पण ही सामाजिक परिस्थिती लक्षात घेताना काही काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ पण मुलं आवडीने बघायची. हम्म. त्यांना सांगितलं मी की सुभाषचंद्र बोसांचं जे मूळ गाव आहे ते कटक आहे, त्यांचा वाडा आहे तिथे. तर बरं. तिथे त्यांना मुलांना घेऊन गेले मी, हम्म. तिथे व्हिजिट करायला गेले. बनारस विश्व हिंदू विद्यापीठात मी मुलांना हम्म. घेऊन गेले होते. तर बनारस तर मुलांनी आवडीने बघितलंच. अगदी बनारसची ती आरती एन्जॉय केली, पण सारनाथ सुद्धा एन्जॉय केलं. बरं. सारनाथला बुद्धाचं बरंच मोठं तिथे जपान आणि बाकीच्या गव्हर्नमेंटने तिथे ती जागा डेव्हलप केलेली आहे. आणि अतिशय सुंदर आहे सारनाथ. म्हणजे बनारसला अगदी लागून आहे. तिथे मुलं गेली, त्यांनी ते सारनाथचं सगळं कल्चर बघितलं, बरं. तिथलं सगळं जाणून घेतलं. बुद्ध तत्वज्ञान, बुद्धाने जिथे 5 शिष्यांना ज्या झाडाखाली तत्वज्ञान त्याचं सांगितलं, ती जागा मुलांनी बघितली. नुसते फोटोज नाही काढले, तर त्यांनी तिथे आत जाऊन ते सगळं समजून घेतलं, गाईड घेतला, ते समजून घेतलं हे सगळं. त्याच्यामुळे मुलं सांस्कृतिक दृष्ट्याच नाही डेव्हलप होत होती, तर ती ऐतिहासिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या ही मुलं इतकी स्ट्रॉंग होत होती. मग ती पहिली येणारी मुलं पण होती, बॅक बेंचर मुलं पण होती त्यांच्या. पण दोन्ही मुलं एकत्र येऊन त्यांच्यात जी देवाणघेवाण होत होती ना नाटकाच्या माध्यमातून, ती मला फार महत्वाची वाटत होती. म्हणजे या विषयावरती नंतर मी फार पुढे अगदी आत्ता त्याच्यावरती मी एक लेख पण लिहिला होता, तो पण एका दिवाळी अंकात छापून आलेला आहे. तर म्हणजे हे सगळे साधारणतः 2000 पासून 2018-19 पर्यंत मुलांमध्ये मी या पद्धतीने काम केलं. आणि ते मला प्रचंड त्या आठवणी, त्या मुलांच्या आठवणी, त्यावेळेला त्या नाटकांच्या आठवणी, या मला कायमस्वरूपी आयुष्यभर आनंद देणारे आहेत. क्षमा मॅम, भारतभर तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन गेलात, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यामुळे नक्कीच बदल झाला, त्यांना सांस्कृतिक विश्व भारतभराचा अनुभवता आलं. पण हे सगळं करत असताना मला मी म्हणत तुमचं जे स्वतःचं काम चालू आहे किंवा चालू होतं त्या दरम्यान सुद्धा त्याच्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. अपूर्वा, मला वाटतं त्या एका प्रोजेक्ट मध्ये तू सुद्धा होती, जो सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट तुला सांगते. आकाशवाणीसाठी आशा बगे लेखिका ज्या आहेत, त्यांच्या भूमी कादंबरीला साहित्य अकादमी अवॉर्ड त्या वेळेला मिळालं होतं. आणि त्याचं नभोनाट्य रूपांतर मी केलं होतं. आणि ते जवळजवळ 27-28 भागात आकाशवाणी जळगाव केंद्रावरनं प्रसारित झालं. आणि त्याला पण खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. छान. ते त्यावेळेला ऍक्च्युली भूमी ही कादंबरी MA च्या अभ्यासक्रमाला होती. तर तिला फार सुंदर रिस्पॉन्स मिळाला. जळगाव आकाशवाणी केंद्रानंतर त्या भूमीचं नाशिक, मुंबई, पणजी, पुणे, सोलापूर या सगळ्या आकाशवाणी केंद्रावरनं त्याचं प्रसारण झालं भूमीचं. त्याही वेळेला ते म्हणजे पूर्ण राज्यामध्ये वाजत होतं. सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर. नंतर आणि मी पण होते त्याच्यामध्ये, एक भूमिका मी पण त्यात केलेली. त्याच्यात जळगावातले बरेच कलाकार त्याच्यात होते. आणि तुला माहितीये की मी कुठल्याही संस्थेशी जोडली गेलेली नाहीये, त्यामुळे सगळ्या संस्थांचे अनेक चांगले कलाकार त्याच्यात इन्व्हॉल्व होते त्या प्रोजेक्टमध्ये. त्याचं नभोनाट्य रूपांतर मी केलं होतं. आणि जळगाव आकाशवाणीचं नभोनाट्य हे ते पहिलं होतं. नभोनाट्य या स्वरूपात जे आलं होतं आकाशवाणीला, ते पहिलं होतं. आणि ते फार सुंदर पद्धतीने, म्हणजे मीच म्हणणं खरंच रिस्पॉन्स सुद्धा त्याला खूप छान आला होता. जेव्हा ते बाहेरच्या शहरांमध्ये प्रसारित झालं, तेव्हा माझ्या मिळून साऱ्या ग्रुपला मी जॉईन आहे, तुला माहित आहे, त्याची मी प्रतिनिधी आहे. तर मला बाहेरून सुद्धा अनेक मैत्रिणींचे फोन आले की तुझी सिरियल बघतोय, तुझं नभोनाट्य ऐकतोय. हे महिला विश्वात 12 वाजता दर रविवारी प्रसारित व्हायचं. आणि बाहेर पण मग मुंबईहून सुद्धा फोन आले होते मला. आणि ते फार चांगल्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचलं. आम्हाला एवढा भरभरून प्रतिसाद येत होता. पण हे सगळं करत असताना तुमची होणारी धावपळ पण मी जवळून बघितलेली आहे. कारण नभोनाट्य रूपांतर करायचं आहे, सगळ्या पात्रांसाठी योग्य डायलॉग तिथं ते घ्यायचे आहेत, आणि स्वतःच तुमचं जे बाकीचं काम आहे ते, ती तारंबळ बघितली. पण मग साहित्य आणि नभोनाट्य आणि हे सगळं कसं, म्हणजे लेखनाची आवड होतीच आधीपासून.
म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमातून सुरुवातीपासून अगदी पूर्वीपासनं म्हणजे युवावाणीचे सदर बरेचसे लिहिलेले होते. आकाशवाणीसाठी खूप गोष्टी लिहिल्या होत्या. म्हणजे बालनाट्यापासून तर युवावाणीच्या अनेक सदर, त्या युवा रंग चालायचा त्यावेळेला, ते लिहिले होते. नंतर मधल्या काळात मी लोकमतला काही वर्ष 2-3 वर्ष काम केलेलं होतं. जाहिरातीच्या निमित्ताने असले तरी माझं पेज मी पूर्ण लिखाण मीच करायचे. तर त्याच्यामुळे लिखाणाची सवय होती, आवड होती आणि त्याच्यामुळे लिहित गेले. आणि हे तर सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती मला माझ्या दृष्टीने जी वाटते. नक्कीच. त्याच्यामुळे ते भूमीचं नभोनाट्य रूपांतर केलं. त्याच काळात नंतर थोडं नंतर सेन्सॉर बोर्डावर निवड झाली. आणि त्या निमित्ताने पण अनेक नवीन लोक संपर्कात आले. सेन्सॉर बोर्डाच्या निमित्ताने अनेक नवीन नाटकं वाचता आली, तरुण मुलांची नाटकं वाचता आली, काही सिनियर मंडळींची नाटकं वाचता आली, वेगवेगळ्या पद्धतीची जॉनर्सची नाटकं वाचता आली. विनोदी असतील, गंभीर असतील, वेगवेगळ्या समस्या घेऊन येणारी असतील. तरुण मुलांची पुरुषोत्तम साठी जी तरुण मुलांनी नाटकं लिहिली होती ती त्यावेळेला सेन्सॉर कडनं माझ्याकडे आली होती वाचण्यासाठी, सेन्सॉर करण्यासाठी. जवळजवळ 17-18 ती नाटकं होती. आणि तुला सांगते, मी 2 दिवस मी ती नाटकं वाचत होते. म्हणजे माझा कॉलेजचा वेळ सोडला तर मी 2 दिवस सलग ते वाचत होते, रात्रभर वाचत होते. आणि इतके सुंदर विषय त्या मुलांनी हाताळले होते. म्हणजे मेडिकल फील्ड मधले प्रॅक्टिसेस पासून शैक्षणिक क्षेत्रातल्या काही प्रॅक्टिसेस त्या मुलांनी इतक्या सजगतेने मांडल्या होत्या. म्हणजे मुलं वाचत नाहीत, मुलं लिहित नाहीत, हे मला नाही मला त्यावेळेला सगळ्यांना सांगावं असं वाटलं की मुलं वाचतात, मुलं लिहितात, आणि हे पटवून घ्या, तुम्ही हे फक्त बघत नाही उघड्या डोळ्यांनी, पण ती मुलं खूप गोष्टी, नवीन गोष्टी करतात. नवीन त्या निमित्ताने नवीन दिग्दर्शक, सेन्सॉरच्या निमित्ताने मला नवीन दिग्दर्शकांची सुद्धा नाटकं बघता आली. आणि खूप मी स्वतः समृद्ध झाले. सेन्सॉरला मी जे काय 2-3 वर्ष काम केलं, मी स्वतः खूप समृद्ध झाले. कारण मी तिथे सुद्धा मन लावून जीव ओतून काम केलं आणि ते सुद्धा मी एन्जॉय केलं. खरंय. खूप खूप छान. खऱ्या अर्थाने तुम्ही या क्षेत्रामध्ये लीलया वावरताना स्वतः कलावंताला मी समृद्ध झाले हे जेव्हा म्हणावंसं वाटतं तेव्हा नक्कीच त्याला जे मिळालेलं आहे. पण मग तुमच्या अवतीभोवती असलेलं, कारण मी सुद्धा माझ्या लहानपणी माझ्या आजोबांकडनं ते पहिले जाहिरात करणारे होते की ऐका आणि लक्षात ठेवा. तर ही जाहिरात आवाजाच्या क्षेत्रात त्यावेळेला त्यांनी केलेलं काम, आज मी या क्षेत्रात काम करते, तुम्ही पण ते सगळं जवळून अनुभवले. अगदी तेव्हाची रंगभूमी, तेव्हाचं सांस्कृतिक क्षेत्र आणि आज जळगावात असलेली रंगभूमीची स्थिती किंवा बदललेलं रूप असं आपण म्हणूया, स्थिती म्हणण्यापेक्षा, त्याबद्दल काय म्हणाल? जे काय करताय आहे, कारण एक नवी पिढी या क्षेत्रात आलेली आहे. कारण जळगावात नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला. MJ कॉलेजमध्ये असेल, भुसावळला असेल, विद्यापीठात असेल, बेंडाळे महाविद्यालयात असेल, नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला. ते पण मी तुला एक सांगते की विद्यापीठाने नाट्यशास्त्र विभाग जेव्हा सुरू केला तेव्हा डॉक्टर महेश जोशी होते, डॉक्टर हेमंत कुलकर्णी होते, यांनी मला त्यांच्या टीम मध्ये पण सामील करून घेतलं. म्हणजे अकॅडमिक जे होतं त्याच्यात पण सामील करून घेतलं. आणि त्याच्यामुळे विद्यापीठात नाट्यशास्त्राचा सिलेबस तयार करण्यापासून, या मुलांच्या परीक्षा घेण्यापासून, त्यांचे प्रॅक्टिकल्स घेण्यापासून अनेक कामं मी केली. त्याच्यामुळे जवळजवळ ही जी नवी पिढी या सगळ्यांना मी पर्सनली ओळखते. आणि त्यांचे पर्सनली ते काय करतात, ते कुठल्या पद्धतीचा नट आहे, कुठल्या पद्धतीचा दिग्दर्शक आहे, कुठल्या पद्धतीने ते काम करतात, हे मला जवळून माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मी, आणि मला एक शिक्षक म्हणून मला एक गोष्ट मी नेहमी करते, मी ह्या मुलांचं काम जेव्हा बघते, मग ते दिग्दर्शन म्हणून असेल, नेपथ्यकार म्हणून असेल, म्युझिक साठी असेल, अभिनयात असेल, नाट्य समीक्षण परीक्षक म्हणून पण असेल, तर मी त्यांना कधीच त्यांच्या कामाच्या ठिकाणी मी रिॲक्ट नाही करत, मी त्यांना रिस्पॉन्ड करते. त्याच्यामुळे ते माझ्या बरोबर खुलून बोलतात, त्यांना सांगतात काय पाहिजे, आणि ते सांगत असताना मग कधीतरी मी त्यांना सूचना पण करते. बरोबर. पण हे एक शिक्षक म्हणून मी एक कायम ते पाळलेलं आहे. त्यामुळे रिस्पेक्ट जो मिळतो तो त्याचमुळे, नाही का? हो. तसंही असेल. हो, नाही, खरं आहे ते. तर त्याच्यामुळे, आणि हे मुलं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यांच्यात खूप सजगता आहे, ते फार विचारपूर्वक काम करतायत, जाणीवपूर्वक काम करतायत, त्यांचं लेखन पण त्या पद्धतीचं आहे. आणि नाटकात काम करणाऱ्याला ना एक कॉन्फिडन्स आलेला असतो.
जेव्हा ते स्टेजवर येतात ते स्टेजच त्यांना एक कॉन्फिडन्स देतो. त्याच्यामुळे भाषा, त्या भाषेवरती आज मी तुला सांगते की शहाद्याकडनं, नंदुरबारकडनं मुलं आलेली आहेत, त्यांनी नाटकात काम केलंय. त्यांनी त्यांच्या भाषेवर किती श्रम घेतले. नितीन वाघ सारखा मुलगा आहे जो आज संत ज्ञानेश्वरचं त्याने लिखाण केलं आणि त्याच्यात काम केलं. तो मुलगा तावडी भाषेतनं जेव्हा जळगावात आला तेव्हा त्याचे उच्चार, त्याला किती उच्चार जमायचे नाहीत, पण त्याची परीक्षा मी घेतलेली, मला माहिती आहे त्याच्या संबंधी. तर ही मुलं आज इतकी सुंदर त्यांची भाषा असेल, त्यांचा वावर असेल रंगमंचावरचा, आणि ती जिथे पोहोचली, विशाल पाटील, आज आपण त्याला एबीपी माझावरती बघतोय, किंवा त्याचा न्यूज रीडर म्हणून प्राईम टाईम न्यूज रीडर येतो. तो तर आयएमआरचा काय म्हणून गोल्डन स्टुडंट, गोल्डन याच्यातला स्टुडंट. तर अशी कितीतरी जण आहेत. प्रीतम यावलकर सारखा स्टुडंट आहे जो आज पोलीस विभागात महाराष्ट्र शासनाच्या सायबर सेलचा प्रमुख आहे. खरं, ही सगळी मुलं, काही रूपक नाईक सारखा मुलगा आयटी क्षेत्रात आज खूप मोठ्या पदावरती आहे, प्रमोद सोनवणे आहे. ही सगळी मुलं यांनी खूप मेहनत घेतली, म्हणजे भाषेपासून त्यांच्या पोश्चर गेस्चर पासून प्रत्येक गोष्टीवरती नाटक काय देऊ शकतं हे फार सुंदर पद्धतीने ती जिवंत उदाहरणं आहेत ही समोर. सगळ्यांना घडवण्याचं श्रेय निश्चितच तुम्हाला जातं. आज सुद्धा मी सुबोध म्हणून बालनाट्य शिबिरं घेतो अनेक ठिकाणी, किंवा शाळांमधनं मी जाते आता सध्या. शाळांमधनं मी त्या 8वी 9वी 10वीच्या मुलांशी जे बोलते की नाटक तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवतं, किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी नाटक कसं तुम्हाला उपयोगी ठरतं. म्हणजे तुम्ही करिअर नाटक म्हणून स्वीकारलं पाहिजेच असं नाही, पण तुम्ही एक दोनदा तरी तुम्ही या स्टेजवरती आलात तर तुमचं करिअर कसं घडू शकतं. नाटक तुम्हाला आयुष्यभर तुमच्या बरोबर सावलीसारखं तुम्हाला साथ देतं. एखाद्या मित्रासारखं नाटक तुमच्या बरोबर राहतं. तुम्ही एकच भूमिका केली असेल, पण ती भूमिका तुम्हाला आयुष्याच्या शेवटी पण आठवते. खरं, म्हणजे अगदी 70व्या वर्ष सुद्धा तुम्हाला आठवेल की मी ही भूमिका केली होती, माझे हे डायलॉग होते, या नाटकात माझे हे मित्र होते, आणि या आठवणी फार सपोर्टिंग असतात. म्हणजे एकीकडे आपण ग्लोबलायझेशनच्या जगात जातोय, आपल्यात अनेक तरुण पिढीतली मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतील, कुठेतरी ते आयुष्याच्या कुठल्या तरी एका टप्प्यात प्रत्येकाला येतं, नैराश्याच्या वाटेला जातात. पण जर नैराश्य तुम्हाला, त्या नैराश्यातनं सुद्धा तुम्हाला परत उभं राहायचं असेल तर तुम्हाला नाटक मदत करतं. आणि हे मी अगदी 8वी 9वीच्या मुलांना सुद्धा सांगते, कारण तिथे ते सगळे मार्किस्ट आहेत, मार्कांची 1-2 मार्कांसाठी झगडणारे लोक आहेत. तर त्यांना सांगते, मी पालकांना सांगते की तुमच्या मुलाला एक तरी कला आली पाहिजे. नाटकच असं नाही, त्याला म्युझिक येऊ द्या, त्याला चित्रकला येऊ द्या, एक तरी कला त्याला आली पाहिजे की जेणेकरून त्याचं व्यक्तिमत्व तो स्वतः उभं करू शकेल, तो स्वतः व्यवस्थित स्टँड होऊ शकेल त्याच्या आयुष्यात. मी नेहमी, आता मी आणखी थोडासा पुढे जाऊन एक विषय सांगते की जनरली समाजात 2 वर्ग असतात. एक तर ब्ल्यू कॉलर असतो आणि एक व्हाईट कॉलर असतो. पण तिसरा एक वर्ग असतो जो फार लोकांना दिसत नाही, किंवा जो दुर्लक्षला जातो, तो म्हणजे कलावंत असतो, आणि तो गोल्ड कॉलर असतो. त्याची कॉलर ही सोन्याची असते. खरे, आणि हे मी माझ्या विद्यार्थ्यांना असेल, कुणालाही कुठेही मी जिथे बोलते तिथे मी ही गोष्ट प्रकर्षाने सांगते की तुम्हाला जर स्टँड करायचे असतील तर तुमची ही सोन्याची कॉलर तुम्ही जपायला पाहिजे, अतिशय सजगतेने जपायला पाहिजे. पण त्याबरोबर एक जबाबदारी सुद्धा आहे. जबाबदारी सुद्धा आहे, नक्कीच. जबाबदारी अशी की कलावंत म्हणून तुम्हाला कॉन्फिडन्स खूप येतो, बऱ्याचदा तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये रूपांतरित होतो, आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला जो अहंकार येऊ शकतो, किंवा कुठेतरी एक सुपिरिटी कॉम्प्लेक्स येऊ शकतो, आपण असं म्हणूया. तर एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स, सुपिरिटी कॉम्प्लेक्स पण येऊ शकतो. पण तो जर सजगतेने त्याच्यापासून थोडस जर तुम्ही स्वतःला जपलं तर तुम्ही कलावंत म्हणून तुम्ही सोन्याचेच आहात. म्हणजे तुम्ही चांदीचा चमचा नाही तोंडात घेऊन आला असला तरी चालेल, तुमची कॉलर सोन्याची असते आणि ती तुम्ही जपली पाहिजे, अतिशय सजगतेने जपली पाहिजे. ते तुम्ही कलावंत म्हणून जे काय प्रेझेंट करतात त्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असली पाहिजे, विचार असला पाहिजे. तुम्ही जे काय सादरीकरण करता त्याच्या मागे, म्हणजे तुम्हाला लोक ऐकतात म्हणून तुम्ही काहीतरी मीम्स करायचे, काहीतरी जोक्स करायचे, हे
खरं खूप ही टेंडन्सी वाढत वाढत. चाललेली आहे. खरंय. ती कुठेतरी कंट्रोल केली पाहिजे. सटकन काहीतरी प्रतिक्रिया comment करून देणे. प्रतिक्रिया द्यायची. तर हे थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे आणि नाटकाच्या बाबतीत पण केलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा नाटक लिहिता हम्म, किंवा नाटक दिग्दर्शित करता किंवा हम्म. अभिनय करतात हम्म, तेव्हा तुम्ही सजगता, सर्जनशीलता हम्म. ही जपली पाहिजे. खरंय. कारण नाटक हे सर्जनशील काम आहे. हम्म, हम्म. नाटकात असर्जनशील कामं पण असतात, पण ती सुद्धा चांगल्या पद्धतीने बॅकस्टेजची कामं असतात ती सुद्धा ते लोक फार प्रामाणिकपणेच करतात. खरंय. मुख्यतः सर्जनशील कामं जी आहेत नाटकातली किंवा तुमच्यातली जी सर्जनशीलता आहे ती तुम्ही जपलीच पाहिजे. नक्कीच. म्हणजे कुठली- दिग्दर्शक म्हणून पण, अभिनेत्री म्हणून पण, लेखक म्हणून पण. हम्म, हम्म. थोडक्यात असं म्हणूया की पूर्ण सांस्कृतिक जे क्षेत्र आहे यातच कुठलीही कला असू दे, त्याचं रूप, नाट्य, अभिनय असंच असलं पाहिजे असं नाहीये, पण ते कलेचं भान विकसित करणं आणि नंतर ते जपणं सुद्धा आणि योग्य पद्धतीने हाताळता येणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे, अगदी. नाही का? अगदी आणि अगदी. हे सगळं तुम्ही लिहिलं, या पेललेलं आहे, पेलता आहात, विद्यार्थ्यांना घडवता आहात, पण तरीही मला आवर्जून आजच्या जळगावच्या रंगभूमी या क्षेत्राबाबत विशेषतः मुलींसाठी तुम्ही काय सांगाल? मुलींसाठी सुद्धा मी सांगेल की ते तुम्ही खूप जागरूकतेने या क्षेत्रात वावरलं पाहिजे. आलं तर नाटकात तुम्ही आलंच पाहिजे, पण नाटकात येताना अतिशय जागरूकतेने काही गोष्टींचं भान ठेवून तुम्ही या क्षेत्रात वावरलं पाहिजे. तुमची कला तुम्ही रंगमंचावर आणली पाहिजे. पॅरेंट्सला पण सांगेल की मुलींना तुम्ही येऊ दिलं पाहिजे. जळगाव तसं सुरक्षित शहर आहे, इथे काहीही मुलींसाठी प्रॉब्लेम नसतात. अतिशय सुसज्ज अशी नाट्यगृह आता तिथे आहेत. अनेक छोटी छोटी नाट्यगृह झालेली आहेत. अनेक शाळांमधनं मुलींना चान्स मिळतो. बालनाट्य शिबिरातनं आम्ही बघितलं मध्यंतरी, गेले 2-4 वर्ष बघतोय. मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मुलींनी सुद्धा काम करताना काही गोष्टी गरज असेल तर तिथे त्यांनी हे केलं पाहिजे, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं. कारण काही जुने ग्रुप्स होते जे परत महाविद्यालयांकडे विषय जाईल, की ज्यांनी मी बघितलं की मुलींना सल्ला देताना त्यांचं असं असायचं की मुली आल्यात का, आम्ही तर रात्री 1 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करणार, काही गरज नसते. तुमच्या बरोबर जर मुलींनी काम करावं असं वाटत असेल, अनेक ग्रुपची कंप्लेंट असते की मुलीच मिळत नाही नाटकात काम करायला. तालुका भुसावळची जी नाटकं येतात त्याच्यात भरपूर मुली काम करतात. वरणगावकडनं नाटकं येतात त्याच्यात भरपूर मुली असतात नाटकात काम करणाऱ्या. राज्यनाट्य स्पर्धेला बघाल तर अनेक मुली तिथे लाईटला बसलेल्या असतात, म्युझिक देत असतात आणि त्या लिहिलेल्या इव्हन नेपथ्य लावताना त्या फटाफट वर शिडी लावून वर चढतात आणि त्यांना सगळं नेपथ्याची मांडणी फटाफट करतात या मुली. बरोबर. आणि काही म्हणजे इथे मुलं मुली हा भेद आता नाही राहिलेला तेवढा. त्या मोठ्या प्रमाणात मुली नाट्यशास्त्र विभागामुळे रंगमंचावरती आलेल्या आहेत. फक्त सजगतेने त्यांनी वावरलंच पाहिजे. तेवढं भान मुलींना येतं. कारण हल्ली ग्लोबलायझेशनचं जग आहे, सोशल मीडिया त्यांच्या हातात आहे, सायबर सिक्युरिटी त्यांना कळते. अनेक गोष्टी पॉझिटिव्हली जर आपण घेतलं, त्या मुलींवरती पालकांनी विश्वास ठेवला, पालक त्यांच्याशी बोलत राहिले, मुली पालकांशी बोलत राहिल्या, शिक्षकांशी बोलत राहिल्या, तर काही गोष्टी सोप्या होतात. खरंय. खऱ्या अर्थाने माझीच मी असं म्हणत जगताना इतरांचं सुद्धा आयुष्य समृद्ध करणे, त्यांचं कलाविश्व समृद्ध करणे, हे सगळं काम डॉक्टर शमा सुबोध यांच्या हातून झालेलं आहे. आणि यापुढे सुद्धा असंच अधिक चांगलं काम आपल्या हातून होवं या शुभेच्छा देते. एक फक्त सांगते, मी आणखी थोडंसं सांगते तुला की या बरोबरीने मी जे आणखी काही वर्कशॉप घेते त्याच्यात जेंडर इक्वॅलिटीवरती एक वर्कशॉप घेते. हा जो आपला विषय निघाला त्याच्यामुळे त्या वर्कशॉपला मुलं आणि मुली, तरुण मुलं आणि मुली दोघंही असतात. तेच जरा सोप्या भाषेत मी 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी पण घेतले. आणि कॉलेजच्या महाविद्यालयीन मुलांसाठी तर घेतेच. अनेक महाविद्यालयात त्या निमित्ताने मी गेले, रोटरीच्या निमित्ताने गेले किंवा युवती सभेच्या निमित्ताने गेले. अनेक महाविद्यालयात मी आतापर्यंत जळगाव, धुळं, नंदुरबार मधल्या गेलेले. आणि त्यावेळेला सुद्धा जेव्हा मी मुला मुलींशी बोलते त्यावेळेला ह्या विषयातली मुला मुलींची समज खूप चांगली असं माझ्या लक्षात येतं. म्हणजे
मला खूप बरं वाटतं हे सांगायला हा. की जी बनचुके त्यांच्यावर नाही मी काम केलं कधीच. जी मुलं घडत होती त्यांच्यावर मी हा. कायम काम केलेलं आहे. Yes. तुमचं हे जे काम आहे आता विद्यार्थ्यांना घडवणं का व्यक्तिमत्व विकास करायचा याच्यासाठी तुम्ही जी व्याख्यानं देत आहात या सगळ्याचा निश्चितच मुलांना खूप चांगला उपयोग होणार आहे. त्यांचं कला विश्व बहरेल, त्यांचं कलाभान जागृत होईल आणि हे करण्यासाठी तुमचं यापुढे सुद्धा असंच अधिक काम होत राहावं अशाच शुभेच्छा देते. आणि आज थांबूया आणि माझीच मी या मालिकेमध्ये आज इतकंच थांबूया. नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या माझीच मी म्हणणाऱ्या माझ्या सखीला.